नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 फेब्रुवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या आठवड्यात कौटुंबिक समस्या संबंधीचा आपला स्वार्थी निर्णय कौटुंबिक सदस्यांना आपल्या विरोधात आणू शकतो. म्हणूनच तुमच्यासाठी हे अधिक चांगले होईल की कुटुंबाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना घरातील सदस्यांशी संवाद करा आणि त्यांच्या विचारांनाही महत्त्व द्या. तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 11व्या भावात विराजमान होण्याने या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची स्थिती हे सांगते की या काळात तुमच्यापैकी काही लोकांना आपल्या इच्छेनुसार स्थानांतरण किंवा नोकरीमध्ये बदल मिळण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवून चालावे लागेल. या आठवड्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या संगतीकडे सर्वात जास्त लक्ष देणे आवश्यक आहे, कारण आपल्या चुकीच्या संगतीमध्ये आपली प्रतिमा शाळा किंवा महाविद्यालयात खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आपल्या शिक्षकांचा सहयोग मिळवण्यापासून स्वतःस वंचित करू शकता. हा सप्ताह सुरुवातीमध्ये तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला राहणार नाही आणि तुम्ही लहान लहान गोष्टींमुळे अधिक चिंतित असाल. अशात या काळाला थोडे शांत करण्याची आवश्यकता असेल, अथवा तुम्हाला हा चिडचिडा स्वभाव तुमचे आरोग्य खराब करू शकते. या सप्ताहात तुम्ही घर, कुटुंबातील सजावट किंवा त्यांच्या दुरुस्तीवर आपले बरेच धन खर्च कराल. अंदाज तुम्हाला सुरुवातीमध्ये नसेल, परंतु हे खर्च तुम्हाला येणाऱ्या काळात आर्थिक तंगी उत्पन्न करण्याचे मुख्य कारण बनेल. उपाय: तुम्ही नियमित नारायणीयमचा पाठ करा. वृषभ राशी. या आठवड्यात तुम्हाला असे वाटेल की कुटुंबातील लोक तुमच्या उदार वागण्याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. तुमच्या चंद्र राशीच्या शनीच्या 9व्या भावात विराजमान असण्याच्या कारणाने स्वतःला मजबूत बनवीत असताना आपल्याला यावेळी आपल्या स्वभावात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. म्हणून सुरुवातीपासूनच याची काळजी घेणे आपल्यासाठी फायद्याचे ठरेल. या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी कोणत्याही मीटिंगमध्ये आपले विचार आणि सूचना देताना आपल्याला अगदी स्पष्ट करणे आवश्यक आहे, कारण जर तुम्ही थेट उत्तरे दिली नाहीत तर तुमचा साहेब आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर रागावू शकतात, ज्यामुळे आपण निराश राहाल. आपल्याला हे समजले पाहिजे की मनातील नकारात्मक विचार हे विषापेक्षा धोकादायक असतात. अशा परिस्थितीत या आठवड्यात योग आणि ध्यान यांची मदत घेऊन विद्यार्थी त्यांच्या मनात उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या नकारात्मकतेचा नाश करू शकतात. तुमच्या आरोग्य जीवनाला पाहायचे झाल्यास या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील. या काळात तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल आणि आपल्या प्रत्येक कामाला दक्षतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. अशात तुम्हाला स्वतःला विनाकारण गोष्टीवर लक्ष देणे टाळावे लागेल. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहतात तर या सप्ताहात तुमचा घरमालक तुमच्याकडून ॲडव्हान्स किंवा घराच्या दुरुस्तीसाठी पैसे मागून तुमची आर्थिक स्थिती बिघडवू शकतो. म्हणून योग्य हेच असेल की सुरुवातीपासून आपली धन बचत करून
स्वतःला प्रत्येक आर्थिक स्थितीपासून आधीपासून तयार करा. उपाय: नियमित 41 वेळा ओम नमो नारायणाचा जप करा. धन्यवाद.